आगामी रमजान ईद, गुढीपाडवा, छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात पोलीस प्रशासनाकडून पथसंचलन पार पाडण्यात आले। या पथसंचलनामध्ये दंगल नियंत्रण पथकाकडून मिरजेतील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी प्रात्यक्षिक घेण्यात आले। सदरच्या पथसंचलनामध्ये मिरज शहर पोलीस ठाणे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे आणि कुपवाड MIDC पोलीस ठाण्यामधील अधिकारी आणि कर्मचारी तसेच दंगल नियंत्रण पथक सहभागी झाले होते। मिरज विभागात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने नागरिकांनी सोशल मीडियावर कोणत्याही स्वरूपाची आक्षेपार्ह पोस्ट अथवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सुद्धा मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी केले आहे। सदरचे पथसंचलन मिरज शहर पोलीस ठाणे ते महाराणा प्रताप चौक, सराफकट्टा मार्गे गणेश तलाव, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर ते ब्राह्मणपुरी आणि मिरज शहर पोलीस ठाणे असा मोठा रूट मार्च पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आला। सदरचा रूट मार्च पोलीस अधीक्षक संदीप भुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला। नमस्कार, मी किरण रासकर, पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस ठाणे, सांगली। सांगली पोलीस अधीक्षक श्री संदीप भुगे सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणील गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आज रोजी आगामी येणारे सण रमजान ईद, गुढीपाडवा, छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास तसेच आंबेडकर जयंती या पार्श्वभूमीवर मिरज शहरामध्ये दंगल काबू योजनेचे आयोजन करण्यात आलेले होते। तसेच सदरची दंगल काबू योजना महाराणा प्रताप चौक मिरज या ठिकाणी मार्केट एरियामध्ये राबवण्यात आलेली आहे। तसेच त्या पूर्ण मिरज शहर परिसरामध्ये आम्ही पथसंचलनसुद्धा करण्यात आलेले आहे। या दंगल काबू योजनेकरता पोलीस मुख्यालयातील RCB पथक तसेच मिरज विभागातील महात्मा गांधी पोलीस ठाणे, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे, MIDC पोलीस ठाणे तसेच मिरज शहर पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे। तरी नागरिकांना याद्वारे आम्ही आवाहन करत आहोत की आत्ता जे कोणत्याही अफवांवर तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारे कोणत्याही पोस्ट या सोशल मीडियावर पोस्ट करू नये, तसेच कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये। धन्यवाद।